मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांना अटक होणार, अटक वॉरंट जारी। मराठा समाजात ओबीसीतूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत शनिवार दिनांक 20 जुलैपासून उपोषण सुरू केलं। त्यांच्या उपोषणाचा 5व्या दिवशी त्यांना उपचाराचा डॉक्टरांनी सल्ला दिला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट पुणे न्यायालयानं काढलं। पुण्यातील एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट न्यायालयाने जारी केलंय। अटक वॉरंटचं नेमकं प्रकरण काय? 2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकार्यांनी एक नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं होतं। त्या नाट्यप्रयोगाची ठरलेली पूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप नाट्य निर्मात्यानं केला होता। या प्रकरणातून पुढे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर नाट्य निर्मात्यानं कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांचा सुनावणीला हजर न राहिल्याने अटकेचं वॉरंट काढलंय। नाटकाचा प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना 2दा समन्स बनवले होते, परंतु मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नव्हते। त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य 2 आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते। त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते, त्यावेळी 500 रुपयाचा दंड करून मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेचा कायदा करणे, मराठा आरक्षण आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दिनांक 20 जुलै रोजी उपोषण सुरू केलं होतं। त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत होता। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क पुणे, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।